विकास चिकणे आपल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन आले आहे. सामना करतील ते अजित साळेकर उर्फ बबल्या. आणि सामन्यातील पहिला बॉल आणि सुंदर असा फटका आणि दशरथ साळेकर यांनी सुंदर अशी झेल घेतलेली आहे आणि पहिलाच बॉल आणि पहिलाच विकेट. आकाश चिकणे बबली जागा भरून करण्यासाठी आकाश चिकणे मैदानामध्ये आलेला आहे. आकाश चिकणे पहिल्या षटकातील दुसरा बॉल सामना करतील ते आकाश चिकणे आणि सुंदर असा फटका आणि 4 धावा. अंपायर समीर साळेकर यांचा चौकारचा इशारा. चौथा बॉल आणि सुंदर असा फटका आणि आनंदबाळू साळेकर यांचं सुंदर असं क्षेत्ररक्षण गचाळ क्षेत्ररक्षण आणि 4 धावा. आणि धाव संख्या फुटली आहे ती 8 रन 1 विकेट. 3 बॉल 8 धावा. चौथा बॉल विकास चिकणे कर्णधार यांच्याकडून सामना करतील ते आकाश चिकणे आणि प्रदीप साळेकर यांच्याकडून पण गचा असं क्षेत्ररक्षण आणि 4 धावा. संघाची धाव संख्या झाली 12. 4 बॉल 12. पाचवा बॉल आणि फुलटॉस बॉल आणि सुंदर असा फटका आणि पंचाचा निर्णय 4 रन. आकाश चिकणे यांचे असं सुंदर असं बॅटिंग. 4 बॉल 4 बाउंड्री. विकास चिकणे याचा 5वा बॉल शेवटचा बॉल आपल्या षटकातील आणि दांडी गोल. जसं चांगलं काम केलं तसंच दांडी गोल करून दोन विकेट 16 धावा. बॅट्समन कोण येतोय? चष्मा लागतोय वाटतंय. चष्माच लागणार आहे दिसा नव्हे. बॅट्समन अभिनव गणे बॅटिंग.
क्लिअर एक 17 रन. धाव संख्या झाली ती 17. 2 विकेट. विनोदचा दुसरा बॉल. सामना करतील ते विजय साळेकर आणि सुंदर असा षटकार. आणि या षटकारासहित संघाची धाव संख्या झाली ती 23. 2 बाद. तिसरा बॉल आणि सुंदर असा विजय साळेकर याचा फटका आणि तसंच सुंदर असं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न पॅडी पण काही 6. 29 धावा. एक ओव्हर 3 बॉल. धाव संख्या झाली आहे 29. पुढचा बॉल. विनोद चिकणे. सामना करतो विजय साळेकर आणि डॉट बॉल. पुढील बॉल आणि हंपरचा इशारा. व्हाईट. अवंतर अशी एक धाव आणि संघाची धाव संख्या झाली 30. पुढील बॉल आणि विजय साळेकर झिलवाड. तीस रन. 3 बाद 30 रन. सुंदर असा फटका वैभव घोलप यांच्या भेटीतून आणि 2 धावा टाळण्याचा प्रयत्न आणि अयशस्वीरित्या 2 धावा. विकास साळेकर. आणि तिसरी ओव्हर घेणार आहे ते दशरथ साळेकर आणि सुंदर असा वाईड बॉल. अंपायरचा निर्णय. वाईड बॉलचा इशारा. अवंतर अशी एक धाव. धाव संख्या झाली आहे 33. 3 बाद. 2 ओव्हर. दशरथ साळेकरचा पहिला बॉल आणि मारण्याचा प्रयत्न अयशस्वी अभिनवगण यांच्याकडून पण चोरटी अशी एक धाव. धाव संख्या झाली ती 34. 3 बाद. फोन मध्ये लिंक पाठवलं ना तुमच्या मोबाईल मध्ये लिंक सकाळी. दशरथ साळेकर यांचा दुसरा बॉल. सामना करतील तो
आणि डॉट बॉल. सुंदर अशी बॉलिंग दशरथ साळेकर यांच्याकडून. संघासाठी तिसरा बॉल आणि सामना करल. सुंदर असा फटका मारला आणि सुंदर अशी झेल आणि आउट. चौथी धावा. 4 बाद चौथी धावा. डॉट बॉल तो इशारा. सुंदर अशी बॉलिंग सकाळपासून दशरथ साळेकर यांच्याकडून आपल्या पाहायला भेटत आहे. चौथा बॉल आणि डॉट बॉल. सुंदर अशी ज्या टायमाला बॉलिंग पाहिजे होती अशी बॉलिंग करणारे दशरथ साळेकर आपल्या संघासाठी खरोखरच खूप सुंदर अशी बॉलिंग करत आहेत. पाचवा बॉल. शेवटचं शतक म्हणला शेवटचा बॉल आणि हॅम्पर इशारा. हॅम्पर आपण निर्णय करावा. झालं संपला. डॉट बॉल. 3 ओव्हरमध्ये 34 रन. 35ला टीम. पंच आपला टायमिंग खूप कमी आहे. लवकरात लवकर सामना चालू करा. विकास चिकणे आपण लवकरात लवकर आपले बॅट्समन मैदानामध्ये हजर करा. तसंच सरपंच सामना चालू करा त्वरित. तसंच आजी साळेकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. अठरा बॉल 35 धावाची गरज. 34 केले. पंच सामना त्वरित चालू करा. पंच आजी साळेकर चला पिल्ले लावून घ्या. चला
आपल्याला वेळ खूप कमी आहे, तरी लवकरात लवकर पंचांनी सामना चालू करावा. तुम्ही आहे का इथे लक्ष द्यायला कोण? हा फिरताना करा करा, इथे लक्ष नको द्यायला तुम्ही. हा अरे ह्याच्यात आहे की लाले आतमध्ये वाक्य इथं खाली. वरती कोण आहे? विकास चिकणे. स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला सागर साळेकर उर्फ हरिपाल आणि बॉलिंग आकाश चिकणे. पॉवर प्ले मधली पहिली ओव्हर. सामना करतील विकास चिकणे, लेफ्टी बॅट्समन. पहिला बॉल आणि अंपायरचा व्हाईट असा इशारा. अवंतर अशी एक धाव. सकाळपासून सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन चालू आहे. विकास चिकणे यांच्याकडून 1 रन. डायरेक्ट अशी 1 रन. आकाश चिकणे आपल्या पहिल्या षटकामधला दुसरा बॉल. सामना करतील विकास चिकणे संघासाठी आणि डॉट बॉल यांच्याकडून संघासाठी तिसरा बॉल आणि सुंदर असा फटका आणि डिक्लेअर स्वरूपातील 1 धाव. धाव संख्या झाली आहे ती 3. संघाचा चौथा बॉल आणि सुंदर असा फटका आणि 1 धाव. धाव संख्या झाली आहे ती 4. एकनाथ सीताराम नवगणे आपल्या मुकदम यांचा ही सत्कार आमच्या गावाचे उपसरपंच पांडुरंग साळेकर हे करतील. त्यांनी स्वीकार करावा.
अंपायर आपला इशारा, एक धाव ना. अंपायर अनिल कोळे नांद, अनिल गोळे नांद यांचाही सत्कार आमच्या गावाचे उपसरपंच पांडुरंग साळेकर हे करतील, त्यांनी त्याचा स्वीकार करावा. सुंदर अशा झेलबाद सागर साळेकर, हरिपाल 1 ओव्हर 5 रन, 1 विकेट. विनोद चिकणे सागर साळेकरची जागा भरून करण्यासाठी मैदानामध्ये हजर आहेत. विनोद चिकणे विजय साळेकर आपली दुसरी ओव्हर संघासाठी घेऊन येत आहे. बारा बॉल 30 धावाची गरज. 12 बॉल 30, 12 बॉल 30 धावांची गरज शिवसह्याद्रीला जिंकण्यासाठी. 12 बॉल 30 धावा. शिवसह्याद्री हा सामना जिंकला तर डायरेक्ट फायनलमध्ये जाऊ शकतो. त्यासाठी त्यांना 12 बॉल 30 धावाची गरज. विजय साळेकर याचा पहिला बॉल आणि विकास चिकणे एकदम सुंदर अशी बॉलिंग विकास साळेकर. बॉल लागला. दिगंबर साळेकर फलंदाजीला लागलेला, तुम्ही जाऊन थोडं बघा. कवटी होती ना. विकास चिकणे कर्णधार आपल्या संघासाठी झटणारा कर्णधार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये सामना एक हाती जिंकून घ्यायचा आहे. 11 बॉल 30 धावा करण्यासाठी. एक धाव संख्या झाली आहे ती 6. शिवसह्याद्रीची 6 धावा 1 विकेट. विजय साळेकर यांचा तिसरा बॉल आणि अंपायर डिसिजन. अंपायर बॉल आहे. विनोद चिकणे
वाईट बॉल अंपायरचा अवंतर अशी 1 धाव. धाव संख्या झाली आहे ती 7. 1 बाद आणि 9 बॉल 29 धावाची गरज शिवसह्याद्रीला. 9 बॉल 28 धावाची गरज. आता व्हाईट आताचा वाईट बघून 8 झाले. आता बॉल आहे ना, कुठला बॉल? आता बॉल टाकला ना, आता वाईट गेला ना. आता बॉल आहे ना, ते सांगतोय. आता बोला आता. वाईट नंतर बॉल आहे. सुंदर असा फटका आणि 6 षटकार विनोद चिकणे याच्या बॅटीतून. सुंदर असा फटका असला आणि 6 धावासाठी. शिवसह्याद्री संघाला 7 बॉल 21 धावाची गरज. चला पुढील संघाने आपला टॉस ओढून घ्यायचा आहे. MD 11 वर्सेस सांझी 11. दोन्ही संघाच्या कर्मचाऱ्यांनी टॉस का बॉस इथे येऊन आपल्या संघासाठी टॉस ओढून घ्यायचा आहे. सुंदर असा फटका आणि 6. सुंदर असा षटकार मारलेला आहे. 20 रन झाले. 4-5 बॉल की स्कोर 20 धावा 6 बॉल 15 घ्या. आणि शिवसह्याद्रीला जिंकायसाठी 6 बॉल 15ची गरज. 6 बॉल 15ची गरज. ओव्हर झाली ना. लाचा बॉल आणि सुंदर असा फटका आणि जेलबाद. सुंदर असं कॅच विनोद चिकणे वगैरे आहे. संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करूनही 2 षटकार मारून विनोद चिकणे ओव्हर संपली. हा झेलबाद झालेला आहे. 6 बॉल बाकी आहेत. 15 धावाची गरज. आनंद बॉल अजून आला कुठं त्यांच्या आज त्यांना तिसरा बॉलच नाही त्यांना. जाऊ मी. 6 बॉल 15. 6 बॉल 15. दुसरा बॉल नाही जाऊ मी. तिसरा बॉलर नाही तर जातो. तो आहे ना यो काय वैभव घोलप आपल्या संघासाठी तिसऱ्या षटक घेऊन आले आहेत. आणि शिवसह्याद्रीला 6 बॉल 15ची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी 6 बॉल 15ची गरज. आणि या 15 धावा रोखण्यासाठी नवी मुंबईचा चॉकलेट बॉय वैभव घोलप आलेला आहे. त्याला चॉकलेट हल्ला. आम्ही आला तरी कोण तिकडे त्याला बघत नाही. पहिला बॉल संघासाठी. सामना करणार स्वतः विकास झेलबाद. कर्णधार स्वतः पहिल्या बॉलमध्ये आउट झालेला आहे. सुंदर असा झेल आकाश चिकणे यांनी घेतलेला आहे. पुढील फलंदाज विकास चिकण्याची जागा भरून करण्यासाठी प्रदीप साळेकर. 5 बॉल 15ची गरज. नॉन स्ट्राईकला आनंद बाळू साळेकर. स्ट्राईकला प्रदीप साळेकर.
प्रदीप साळेकर याच्या बॅटिंग जर षटकार निघाला तर अभि साळेकर याच्याकडून 501 रुपया. 2 षटकार प्रदीप साळेकर यांनी लावले तर अभि साळेकर यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस. नवनाथ साळेकर यांच्याकडून 201 रुपयाचं बक्षीस आणि पैशाचा पाऊस पडतोय आणि व्हाईट बॉलाचा एक अवंतर धाव. समीर नवगणे यांच्याकडून 101. प्रदीप साळेकर आपण जर षटकार 2 षटकार मारले तर अभि साळेकर, नवनाथ साळेकर, समीर नवगणे यांच्याकडून पैशाचा पाऊस आहे आपल्यासाठी आणि त्यांच्या पावसापेक्षा तुमच्या संघाला धाव संख्येची खूप गरज आहे. 4 बॉल 14 ही गरज आहे. 9 बॉल आणि प्री हिट अंपायरची इशारा. 2 धावा अवंतर अशी 2 धावा घेतलेल्या आहेत. 9 बॉल आणि अंपायरचा इशारा प्री हिट. प्रदीप साळेकर आपल्याला आता या बॉलसाठी षटकार मारण्याचा खूप असा चान्स आहे आणि संघाला पण जिंकण्यासाठी आता षटकाराची आवश्यकता आहे. 4 बॉल 12 धावांची गरज. वैभव साळेकर यांचा तिसरा बॉल, वैभव गोलब यांचा तिसरा बॉल. आणि प्रीड असल्यामुळे व्हाईट बॉलची अवंतर अशी एक धाव. पुन्हा प्री हिटचा इशारा आहे. प्रदीप साळेकर यांनी जर आपल्या संघासाठी जर मॅच जिंकून दिली तर राज साळेकर यांच्याकडून 501 रुपयाचे पारितोषिक. विकास नवगणे यांच्याकडून पण 501 रुपया. प्रदीप साळेकर बघा, विकास नवगणे 501, राजेंद्र साळेकर 501, अभि साळेकर 501, समीर नवगणे 200, नवनाथ साळेकर 200. पैशाचा पाऊस आहे आपल्यासाठी आणि संघासाठी पण खूप गरज आहे. व्हाईट असा अवंतर अशी एक धाव आणि पुन्हा प्रीटचा इशारा. 4 बॉल 10 रनाची आवश्यकता. दोन बॉल 3 बॉल लागोपाठ व्हाईट वैभव गोलब यांनी टाकलेला आहे. सुंदर अशी एक धाव. धाव संख्या झाली ती 26. 3 बॉल 9 धावाची गरज. आनंद वाळू साळेकर 3 बॉल 9. 2 बॉल 2 बॉल 9 मध्ये बाबा बॉल तो बोलतोय ना स्कोरर आहे ना बाजूला. वाईट आला. अंपायर 1 मिनिट. विकास नवगणे 3 बॉल राहिले म्हणतात. काय 4 बॉल झाला. हा काय मासली तुम्ही यार. ठीक आहे. 2 बॉल 11 धावाची गरज. आठ 4 बॉल 8 धावाची गरज. थांबा 1 मिनिट व्हायचं. 4 बॉल 8 धावांची गरज.
चला किती ओव्हर झाले दिसत 27 रन 3 विकेट. दुसऱ्या ओव्हरला दुसरा बॉल तिसरा बॉल आणि डायरेक्ट बॉल आणि सुंदर असा झेलबाद विजय साळेकर यांच्याकडून आनंद बाळू साळेकर यांना घरचा रस्ता दाखवला आहे आणि आपल्या संघासाठी काहीतरी करून दाखवायची इथं तरी गरज होती आणि आपण केलेला प्रयत्न हा अयशस्वी ठरला. आनंद बाळू साळेकर स्वराज कोणते रन झाले रे? भाई 3 बॉल 8 ना. 3 बॉल 8 धावांची गरज आणि सुंदर असा बॉल आणि धावचीत झालेला आहे तो प्रदीप साळेकर. आत्महत्या म्हणायला लागला, आत्महत्या आपल्या संघासाठी. हे कोण आउट झाला? प्रदीप साळेकरच आउट आपल्या संघासाठी जीव दिला त्याने. आत्महत्या केलेली आहे असा प्रदीप साळेकर. काही गरज नसताना स्वतःचा विकेट दिली. दोन बॉल 8 धावांची गरज आणि दोन्ही बॉलामध्ये चौकार षटकारांची गरज असल्यानंतर प्रदीप साळेकर यांची जागा भरून करण्यासाठी दशरथ साळेकर बक्षीस वाया गेले सगळं म्हणायचं. प्रदीप साळेकरांचं आलेले आहेत आणि त्यांनी मगाच्या मॅचला बॉलिंग टाकून पण सुंदर असं प्रदर्शन दाखवलं होतं आणि आता बॅटिंगमध्ये 2 बॉल 8 धावांची गरज. दशरथ साळेकर जर आपण 2 बॉलमध्ये 8 धावा जर केल्या आणि संघाला जर जिंकून दिलं तर सरपंच दशरथ साळेकर संजय निंगडे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. बॅट्समन कोण आहे रे? दशरथ साळेकर पण देणार. आता काय गेला? आता संपला की एकच बॉल करा. एक बॉल 8 1 बॉल 8 धावांची गरज आणि शिवसह्याद्रीने इथे आपला सामना हारलेला आहे असं दिसून आलेलं आहे. वैभव गोलप यांची सुंदर अशी बॉलिंग. हे पुढचं घे MD11 ए MD11 आणि साज 11 आपल्या संघाचा टच ओढून घेतो बस. कधी आणि शेवटच्या बॉलमध्ये शेवटचं शतक आणि सुंदर असा फटका आणि 6 धावा दशरथ साळेकर यांच्याकडून आणि 2 धावांनी शिवसह्याद्री संघ हा पराभूत झालेला आहे. बॉन्ड्राय मारला नाही विकेट घेतला.